ठीक, चलो. So we'll start with limit state method today. Okay, you have to open IS code page number, what I call it as page number 67. ओके, आता तुमच्याकडे नोटबुक असेल, नोटबुक मध्ये हेडिंग टाका, लिमिट स्टेट मेथड, आजची डेट टाका आणि जे मी बोलतोय तेवढं लिहून घ्या. ठीक आहे, चलो. एव्हरीवन रेडी? प्लीज टेल मी येस इन द चॅट बॉक्स. माझा ऑडिओ क्लिअर आहे, माझी व्हिडिओ क्लिअर आहे याचं पण कन्फर्मेशन द्या. अँड सो वी कॅन स्टार्ट विथ टुडेज सेशन. Yes, sir. Chalo, ठीक है, Gauri and Ganesh. Thank you so much. So we can proceed with today's session. Write down introduction. Limit state method मध्ये you have to write down introduction. Okay. मी पॉइंट बाय पॉइंट डिक्टेट करत जाईन, तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं. जेवढं मी बोलेन तेवढं मी बोर्डवर लिहिणार नाही. ठीक आहे, ते तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं आहे. फाईन. इंट्रोडक्शन मधला जो पहिला पॉइंट आहे, पहिला पॉइंट त्यात तुम्हाला लिहायचं आहे इन WSM. इन WSM म्हणजेच वर्किंग स्ट्रेस मेथड, जो ह्याच्या आधीचा मॉड्यूल होता आपला, राईट. इन WSM फॅक्टर ऑफ सेफ्टी, फॅक्टर ऑफ सेफ्टी, फॅक्टर ऑफ सेफ्टी is taken 3 for concrete. In WSM factor of safety is taken 3 for concrete. ठीक है, in WSM factor of safety is taken 3 for concrete and for steel it is taken as 1.8 and for steel it is taken as 1.8. ह्याच्या आधी आपण जेव्हा इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलेला तेव्हा WSM आणि LSM मध्ये थोडा वरच्यावर आपण फरक बघितलेला की काय असतो. मी तुम्हाला बोललेलो की LSM मध्ये आपण यील्ड स्ट्रेंथच्या पुढची जी स्ट्रेंथ असते मटेरियल मधली ती कन्सिडर करतो LSM मध्ये, आणि WSM मध्ये ती करत नाही. मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण दिलेलं पेनच्या इंकचं, बरोबर. सो येस, फॅक्टर ऑफ सेफ्टी जनरली आपण मटेरियल साठीच फक्त अप्लाय करतो अँड दॅट इज टेकन फॉर कॉन्क्रीट ॲज 3 आणि स्टील ॲज 1.8. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट पॉइंट दॅट आय हॅव टू गिव्ह इन दिस थिअरी पार्ट. सेकंड पॉइंट बघूया. सेकंड पॉइंट हे एवढं झालं तर पहिला पॉइंट आहे, मी एकदा डिक्टेट करतो की पहिल्या पॉइंट मध्ये मी काय बोललो. इन WSM फॅक्टर ऑफ सेफ्टी इज टेकन 3 फॉर कॉन्क्रीट अँड फॉर स्टील इट इज टेकन ॲज 1.8. हे एवढं मी बोललो, पहिला पॉइंट झाला, संपला. इन WSM आवाज ब्रेक होतोय, ठीक आहे, जस्ट अ मोमेंट. ओके, माझा आता आवाज येतोय नीट? येस सर, व्हॉइस ब्रेक होतोय. ओके, जस्ट अ मोमेंट, जस्ट अ मोमेंट. मी ना थोडा वायफाय वर स्विच करतो, जस्ट अ मोमेंट. ओके, आता आवाज येतोय बॉस, एव्हरीवन? हो सर, ठीक आहे गणेश. ओके, होय, ठीक आहे. तर मी पहिला पॉइंट एकदा रिपीट करतो. तिथे मी पहिल्या पॉइंट मध्ये बोललो इन WSM फॅक्टर ऑफ सेफ्टी इज टेकन 3 फॉर कॉन्क्रीट अँड फॉर स्टील इट इज टेकन एज 1.8. ठीक आहे, एवढं मी पहिल्या पॉइंट मध्ये बोललो. आता मी सेकंड पॉइंट डिस्कस करतोय. सेकंड पॉइंट तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, द WSM फेल्स टू गिव्ह, द WSM fails to give maximum load on the structure. The WSM fails to give maximum load on structures, comma, serviceability
सर्व्हिसेबिलिटी, कॉमा, इकॉनॉमी इन डिझाइन, इकॉनॉमी इन डिजाइन। इकॉनॉमी इन डिजाइन का मतलब समझते हो? इकॉनॉमी इन डिझाइन म्हणजे पैशाची बचत. ठीक आहे. सर्व्हिसिबिलिटीचा अर्थ काय माहिती आहे? WSM मेथड मध्ये आपल्याला हे कळत नाही की आपल्याला बीमची सर्व्हिसिंग कधीपर्यंत करू शकतो आपण. ठीक आहे. किंवा बीमला कधीपर्यंत आपण सर्व्हिसेबल लाईफच्या आतमध्ये आहे असं मानतो. हे WSM मध्ये आपल्याला समजत नाही. ठीक आहे. सो WSM चे मी काही ड्रॉबॅक्स इथे लिहितोय बेसिकली. ठीक आहे. इकॉनॉमी इन डिझाइन नाही भेटत. अँड अजून एक पॉइंट आहे इथे. अँड आयडिया ऑफ रिझर्व्ह स्ट्रेंथ, आयडिया ऑफ रिझर्व्ह स्ट्रेंथ इन मटेरियल. ऑल दीज आर द ड्रॉबॅक्स ऑफ LSM. LSM ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप फ्लॉ मध्ये आहे किंवा ड्रॉबॅक मध्ये आहे, त्यामुळे आपण तिला वापरत नाही असा याचा अर्थ होतो. हा लास्टचा पॉइंट, रिझर्व्ह स्ट्रेंथ इन मटेरियल, मी तुम्हाला बोललेलो की बॉस यील्ड स्ट्रेंथच्या वरती पण आपल्याकडे स्ट्रेंथ अवेलेबल आहे मटेरियल मध्ये, पण ती आपण युजच नाही करत आहे. ठीक आहे. तर ती आपल्याला रिझर्व्ह स्ट्रेंथ आपल्याला वापरायला नाही भेटत आहे. तो मी एक पॉइंट लिहिला इथे. ठीक आहे. सो WSM फेल्स टू गिव्ह ऑल ऑफ दिस. हे सगळे जे ड्रॉबॅक्स आहेत. हा माझा सेकंड पॉइंट झाला इंट्रोडक्शन मधला. बस बोला, इथपर्यंत सगळ्यांनी लिहून झालंय का? हो सर. चलो ठीक आहे. नेक्स्ट, आता नेक्स्ट पॉइंट घ्या. आता आपण LSM ची डेफिनेशन घेणार आहे. LSM ची डेफिनेशन. It is defined as the probable limit. लिमिट कळते रे, लिमिट. आता आपण बोलतो ना, आपल्या सहनशक्तीला पण एक लिमिट असते. काय काय ऐकून घ्यायची लोकांची लिमिट असते, त्याच्यावरती ते ऐकत नाही, परत तुम्हाला उलट उत्तर देऊन मोकळे होतात. बरोबर. तसंच आपण इकडची एक लिमिट डिसाईड करतो, म्हणजे मॅक्सिमम थ्रेशोल्ड, त्याच्यावरती आपण जाऊ नाही शकत. ठीक आहे. फाईन. So it is defined as the probable limit for the safety and serviceability. सर्व्हिसेबिलिटी मी तुम्हाला जसं सांगितलं, बीमची सर्व्हिसेबिलिटी आहे की नाही हे आपण डिसाईड करतो इथून. बीम काय, कॉलम घे, कुठला पण आयटम घे, तो सर्व्हिसेबल लाईफच्या आतमध्ये आहे की नाही हे आपण फाइंड आउट करतो. सर्व्हिसेबिलिटी ऑफ स्ट्रक्चर बिफोर फेलियर अकर्स. बिफोर फेलियर अकर्स. नाउ अंडरस्टँड डीपली व्हॉट इट इज. ही डेफिनेशन काय आहे? प्रोबॅबल लिमिट म्हणजे काय? तुम्ही मॅथ्स मध्ये एक चॅप्टर शिकला असाल ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. मॅथ्स मध्ये एक चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी. तर हा पूर्णच्या पूर्ण जी मेथड आहे ना, लिमिट स्टेट मेथड, हिला मॅथ्सचा पण सहारा आहे. मॅथ्सच्या बेसिसवर पण हिनी पूर्ण डेव्हलपमेंट केली आहे. म्हणजे आपले जेवढे पण रिझल्ट आहेत त्याला मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड आहे असं मला बोलायचं आहे. ठीक आहे. सो इट इज डिफाइंड एज अ प्रोबॅबल लिमिट. लिमिट म्हणजे थ्रेशोल्ड, मॅक्सिमम व्हॅल्यू. फॉर व्हॉट? फॉर सेफ्टी अँड सर्व्हिसेबिलिटी ऑफ स्ट्रक्चर. सेफ्टी म्हणजे तो स्ट्रक्चर कधीपर्यंत आपला सेफ असू शकतो आणि त्याच्यानंतर तो फेल होईल. सर्व्हिसेबल असू शकतो म्हणजे त्याची सर्व्हिसेबल, आता समजा मी बोलतोय की बीम बेंड झाली किंवा बीमचा एक प्लास्टर पडला, तर कधीपर्यंत त्याला मी रिप्लास्टर करून वापरू शकतो, आणि त्याच्यानंतर जर मी रिप्लास्टर केला तर इट विल कॉज द फेलियर ऑफ द स्ट्रक्चर सडनली, राईट. सर ती सर्व्हिसेबिलिटी लाईफ किती आहे ते पण आपण यातून फाइंड आउट करतो इन LSM. ठीक आहे. आणि ते म्हणजे सर्व्हिसेबिलिटी ऑफ स्ट्रक्चर बिफोर द फेलियर अकर्स. ओके. दिस वॉज द सेकंड, हे आपलं डेफिनेशन झाली. त्याच्यानंतर त्याच्यातच नेक्स्ट पॉइंट लिहा, LSM मध्येच नेक्स्ट पॉइंट लिहा, असं डॉट टाका. पहिली तर डेफिनेशन दिली मी तुम्हाला, सेकंड पॉइंट मध्ये देतोय मी आता. हे बॉस डेफिनेशन लिहून झाली आहे का सगळ्यांची? चलो ठीक आहे. सेकंड पॉइंट घ्या. LSM is based on statistical probability concept. मी तुम्हाला बोललो ना, याच्यात मॅथ्सचा पण कॉन्सेप्ट इन्व्हॉल्ड आहे.
दॅट इज कॉल्ड एज स्टॅटिस्टिकल प्रोबॅबिलिटी कॉन्सेप्ट. ओके. आता ह्याच्यात तेच होतं ना यार, की बघ आपण काय करतोय, यील्ड स्ट्रेंथच्या पुढे आपण लोड करतोय मटेरियलला. आता त्या मटेरियलची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार, की भाई मी यील्ड स्ट्रेंथच्या पुढे याला लोड करतोय, हा फेल झाला तर काय, मग कोणाच्या जीवावर टाकायचं हे. तर बॉस ह्याच्यासाठी म्हणूनच आपण जेव्हा यील्ड स्ट्रेंथच्या पुढे जातो आणि लोड घेतो, कन्सिडर करतो, तर त्यासाठी तुम्हाला काही ठोस मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे काही प्रोबॅबिलिटीचे सेटअप्स असणं गरजेचं आहे, की बॉस नाही, जर आपण यील्ड स्ट्रेंथच्या जरी पुढे गेलो तरी आपला जो मटेरियल आहे तो फेल नाही होणार, इट विल बी सेफ. हे सांगायला आपल्याला काय पाहिजे, मॅथमॅटिक्सचा सहारा पाहिजे. एलएसएम इज अ मॅथमॅटिकल अप्रोच. स्टॅटिस्टिकल अप्रोच ज्याला बोलतो आपण, स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी हे दोन्ही पण मॅथ्सचे पार्ट आहेत. ओके. सो एलएसएम चे जेवढे पण रिझल्ट आपण वापरणार आहे त्यांना मॅथमॅटिक्सचा सपोर्ट आहे फुल टू. ठीक आहे इथपर्यंत फाईन. थर्ड पॉइंट, ह्याच्यातच तिसरा पॉइंट लिहा. हा, अ स्ट्रक्चर फेलियर, a structure failure may reach limit state due to, what do you mean by limit state? लिमिट स्टेट म्हणजे थ्रेशोल्ड व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू. ठीक आहे. A structure failure may reach limit state due to coincidental occurrence of coincidental occurrence of both overload and excessive weakening of material. Excessive weakening of material. What do I mean by this? की तुमचं स्ट्रक्चर आहे ना, स्ट्रक्चर समजा हा एक टेबल आहे, दिस इज अ स्ट्रक्चर. ह्याच्यावरती मी लोड टाकलाय काहीतरी, अँड मी बघतोय की ह्याची लिमिट स्टेट रीच झाली. लिमिट स्टेट म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू रीच झाली आहे लोड कॅरी कॅपॅसिटीची. आता हा फेल ऍट अ टाइम दोन वेळेनी होऊ शकतो. एक, बिकॉज ऑफ ओव्हरलोड, म्हणजे जेवढी याची लोड सहण्याची कॅपॅबिलिटी होती त्यापेक्षा मी जास्त लोड याच्यावर अप्लाय केलाय. ठीक आहे. आणि दुसरा, एक्सेसिव्ह विकनिंग ऑफ मटेरियल, म्हणजे हा लाकडाचा बनलेला आहे. ठीक आहे. हा टेबल लाकडाचा बनलेला आहे, अँड लाकूड हॅज बिकम व्हेरी व्हेरी वीक. ठीक आहे. अँड बोथ ऑफ दीज फॅक्टर्स, म्हणजे विकनिंग ऑफ मटेरियल अँड ओव्हरलोडिंग, आर रिस्पॉन्सिबल फॉर द फेलियर ऑफ द मटेरियल किंवा फेलियर ऑफ द स्ट्रक्चर. दोघांची पण लिमिट स्टेट रीच झाली आहे. व्हॉट डू मीन बाय लिमिट स्टेट रीच झाली आहे? तर मॅक्सिमम व्हॅल्यू रीच झाली आहे, थ्रेशोल्ड व्हॅल्यू रीच झाली, आणि त्याच्यावरती जर लोड गेला तर इट विल कॉज द फेलियर ऑफ द मटेरियल. इथपर्यंत समजलं का मी जे पण बोलतोय ते तुम्हाला? प्लीज लेट मी नो. येस और नो? जेवढे पण आपण पॉइंट लिहिले ते समजले का? अरे बोलो प्लीज, चैट बॉक्स में बोलो या प्लीज अनम्यूट होके बोलो, कैसे भी बोलो. सर लास्टचा पॉइंट एकदा रिव्हिजन करा. स्ट्रक्चर, हा वाला स्ट्रक्चर, राईट. मी तुम्हाला काय बोललो, एक हा स्ट्रक्चर घेऊया. चल हा आपला टेबल घेऊया. ठीक आहे. टेबल इज अ स्ट्रक्चर, लेट से. ह्या टेबल वरती मी लोड अप्लाय केला. हा स्ट्रक्चर किंवा हा टेबल फेल कसा होऊ शकतो? तर दोन प्रकारे होऊ शकतो. की ह्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी जी होती ना, समजा 100 किलो न्यूटन होती, आणि मी ह्याच्यावर 130 किलो न्यूटनचा लोड अप्लाय केला, म्हणजे कॅनायसे हा ओव्हरलोडेड आहे माझा स्ट्रक्चर किंवा हा टेबल, बरोबर. हो. अँड त्याच्यामुळे हा स्ट्रक्चर फेल होईल. याला बोलतात ओव्हरलोडिंगमुळे फेल. म्हणजे लोडची जी लिमिट स्टेट आहे ना ती रीच झाली. लिमिट स्टेट म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू, समजलं. लिमिट स्टेट किती होती? 100 किलो न्यूटन. ती रीच झाली, त्याच्यावरती मी लोड टाकला, माझा स्ट्रक्चर फेल. एनी डाऊट ओव्हर हिअर? दुसरा दुसरा वेनी हा कसा फेल होऊ शकतो, की हा जो स्ट्रक्चर आहे तो लाकडाचा बनलाय, म्हणजे हा टेबल जो आहे तो लाकडाचा बनलाय. लाकूड खूप वीक झालं, खूप जुनं लाकूड आहे, त्याला हे लागलंय, भुसा झालाय त्याच्या आतमधून, अँड हा खूप वीक झालाय मटेरियल, किंवा हा लाकूड खूप वीक झालाय. जेव्हा मी लोड अप्लाय केला तेव्हा तो जो वीक झालेला लाकूड होता तोच फेल झाला, म्हणजे मटेरियल फेलियर झालं. मटेरियलची जी कॅपॅसिटी होती ती संपली, बरोबर. तर मी काय बोलतो, की माझ्या मटेरियलची लिमिट स्टेट रीच झाली, म्हणजे मटेरियल जेवढा माझा स्ट्रेंथ वाईज होता तो आता तेवढा स्ट्रेंथ मध्ये राहिला नाही, त्याची मॅक्सिमम थ्रेशोल्ड व्हॅल्यू रीच झाली आणि माझा मटेरियल फेल झाला. समजलं इथपर्यंत? सो दोन वे मध्ये माझा स्ट्रक्चर फेल होऊ शकतो. एक्सेसिव्ह विकनिंग ऑफ द मटेरियल विथ विच दिस स्ट्रक्चर इज मेड, किंवा ओव्हरलोडिंग मुळे. ठीक आहे. समजलं इथपर्यंत आता?
चला हो सर. गुड. तर हे 2 पॉइंट झाले आपले ह्याच्यामध्ये. फाईन. आता बघ बॉस, मला एक सांगा. मी इथे तुम्हाला बोलतोय की प्रोबॅबिलिटी. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? आपण काय बोलतो की एखाद्या गोष्टीची होण्याची चान्सेस आहेत, बरोबर? फॉर एक्झाम्पल, आज पाऊस पडेल. हवामान खात्याने सांगितलंय की आज पाऊस पडेल. 100% पडतो का? 100% ते शक्य आहे का की भाई ह्यांची जी प्रेडिक्शन आहे ती 100% ट्रू येईल? नाही. ते लोक बोलतात की 80% चान्स आहे की पाऊस पडेल, बरोबर? पण भाई 20% चान्स असा पण आहे ना की पाऊस नाही पडणार. करेक्ट आहे बॉस? येस ऑर नो? हो सर. राईट. सो LSM काय करतो? LSM इज अ प्रोबॅबल मेथड, प्रोबॅबिलिटीची मेथड. करेक्ट. सो LSM काय बोलतोय की मी भाई तुम्हाला गॅरंटी देतो प्रोबॅबिलिटी वाईज की स्ट्रक्चर फेल नाही होणार, बरोबर? बट कॅन आय से देर आर चान्सेस की स्ट्रक्चर फेल पण होऊ शकतो. जसा पाऊस न येण्याचे चान्सेस आहेत, तसे स्ट्रक्चर फेल होण्याचे पण चान्सेस आहेत. कारण LSM बोललाय की मी प्रोबॅबिलिटी देतोय तुम्हाला की स्ट्रक्चर फेल नाही होणार. एवढ्या एवढ्या चान्सेस आहेत की स्ट्रक्चर फेल नाही होणार, स्ट्रॉंग राहील, सपोर्ट करेल लोड्सला. बट कॅन आय से देर आर सम चान्सेस की तुझं स्ट्रक्चर फेल पण होईल. करेक्ट आहे. हे जे चान्सेस आहेत ना आपले, समजा LSM मध्ये मी बोललो की देर आर 90% चान्स की तुझं स्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे, एकदम सपोर्ट करेल सगळे लोडला. 90% चान्स आहे की तुमचा जो स्ट्रक्चर आहे तो सर्व्हाइव्ह करेल. बट कॅन आय से देर आर ऑल्सो 10% चान्सेस ऑफ फेलियर ऑफ द स्ट्रक्चर. हे जे 10% चान्सेस आहेत, ह्यांना पण मला जर कमी करायचं आहे, तर आपण एक कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करतो ह्या मॉड्यूलमध्ये किंवा LSM मध्ये, जो आपल्याला पूर्ण चॅप्टरभर वापरायचा आहे. इट इज कॉल्ड एज पार्शियल सेफ्टी फॅक्टर. ठीक आहे, पार्शियल सेफ्टी फॅक्टर. ठीक आहे, ह्याच्याच रिलेटेड माझा नेक्स्ट पॉईंट आहे. मी डिक्टेट करतो, तुम्ही लिहून घ्या. पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी और पार्शियल सेफ्टी फॅक्टर कसं पण लिहा, इट्स वन अँड द सेम. पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी आर इंट्रोड्यूस्ड. Partial factor of safety are introduced to reduce the probability of failure to zero. To reduce the probability of failure to zero. बॉस, हे जे मी तुम्हाला लिहून देतो ना, हे टेक्स्टबुक मध्ये नाही भेटणार हं तुम्हाला. हे मी माझ्या अंडरस्टँडिंगनी LSM मला काय समजलंय ते लिहून देतोय. ठीक आहे, तर हे नीट लिहून घ्या. Fine. Partial factor of safety or partial safety factor are introduced to reduce the probability of failure to zero. म्हणजे हे जे 10% चान्सेस आहेत फेलियर होण्याचे, त्यांना मला जर झिरो करायचंय, तर आपण काय कन्सिडर करतो? पार्शियल सेफ्टी फॅक्टर्स कन्सिडर करतो. ठीक आहे बॉस, मला सांगा इथपर्यंत काय डाऊट आहे का? नो. ठीक आहे, फॅन्टॅस्टिक. एवढं लिहून घ्या. झालं असेल तर यस बोला आणि मग आपण पुढे जाऊया. झालं असेल तर यस बोला. डन सर. ओके गौरी, कूल. बाकी लोग कौन कौन है आज लेक्चर में? 7 6 दिख रहा है. भारती, रुचिता, शुभम, गणेश, गौरी, एवरीवन. पूजा, प्लीज टेल मी. डन, पूजा इज डन. ठीक है, चलो. आज बहुत जन नहीं आया. तन्वी नहीं आया, आकाश नहीं है, प्रियंका नहीं है. ओके, ठीक, चलो. सो यस, दिस इज व्हॉट वी आर. मला स्क्रीन ब्लर दिसते सर. कोणाला अजून लोकांना ब्लर दिसते स्क्रीन? नाही सर. नाही. ठीक आहे. रुचिता, तुझ्या एंडने इश्यू आहे आय गेस. नो सर. गणेश ऑल्सो इज सेइंग नो. थोडी दिसते, थोडी ब्लर दिसते. मी ऍग्री करू शकतो की राईट साइड जी ब्लर दिसत असेल कारण लाईट येते, बट पूर्ण नाही ब्लर दिसत असणार, इफ आय एम राईट. ठीक आहे. तसं पण मी हे डिक्टेट केले ते, तर मी तुम्हाला फक्त स्पेलिंग मिस्टेक नको व्हायला पर्यंत मी देतोय. मला आवाज पण अडकून येतोय सर.
बाकी किसी को अटक के आ रहा है क्या आवाज मेरा? नाही सर. रुचिता तुझ्याकडे नेटवर्क इश्यू आहे डूड. ओके, तुझ्या इथे नेटवर्क इश्यू आहे. येस येस येस, पावसामुळे माझा पण नेटवर्क गेलेला मगाशी. माझा 7चा एक ऑनलाईन लेक्चर होता. आय फेस मेनी डिफिकल्टीज कंडक्टिंग इट. येस, रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. लेट्स सी. चलो, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स मूव टू द IS कोड्स. IS कोड मध्ये जाऊया. मी पण ओपन करतो, मला थोडासा टाइम द्या. IS 456 ओपन करायचं आहे. मी तुम्हाला पेज नंबर ऑलरेडी सांगितला. यू हॅव टू ओपन पेज नंबर 67. ओके, चला. IS कोड माझ्याकडे पण ओपन झालेला आहे अशा प्रकारे. and I want page number 67. Let's see. Yes, here it is. ह्या सेक्शनचं नावच आहे स्ट्रक्चरल डिझाईन लिमिट स्टेट मेथड. ठीक आहे, ह्याच्यातला एकूण एक क्लॉज आपण वाचणार आहे बॉस. कारण ह्याच्यावर ह्या क्लॉज मध्ये किंवा ह्या मॉड्यूल ह्या जे सेक्शन्स दिलेले आहेत त्याच्यावरूनच आपण पुढचे फॉर्म्युले डिराईव्ह करतो ह्याच्यातले. सो प्लीज, मला हे सगळ्या गोष्टी पाहिजेत ज्या तुम्ही इथे रीड करणार आहेत त्या. तुम्ही पण रीड करा, मी पण रीड करतो. ठीक आहे, एक सेकंड द्या मला फक्त. मी काय मिस नाही करत आहे ना ते बघतोय. माझ्या साईडने एक्सप्लेन करायचं काही राहिलंय का ते बघतोय. चला, ऑल गुड. बाय द वे, तुम्हाला माहित आहे लिमिट स्टेट तिथे लिहून ठेवा. टाइप्स ऑफ लिमिट स्टेट्स. ठीक आहे, एक हेडिंग लिहा जिथे तुम्ही नोटबुक मध्ये लिहिलंय ना तिथेच. टाइप्स ऑफ लिमिट स्टेट्स प्लीज. मी इथे लिहितो पाहिजे तर, जे तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचंय. तुम्हाला लिहायचं नोटबुक मध्ये टाइप्स ऑफ लिमिट स्टेट्स. लिमिट स्टेट्स आर ऑफ 4 टाइप्स बेसिकली. पहिला, लिमिट स्टेट ऑफ कंप्रेशन किंवा ऍक्शियल लोड पण बोलतो याला आपण. ठीक आहे. सेकंड, लिमिट स्टेट ऑफ फ्लेक्झर किंवा बेंडिंग पण बोलतो आपण याला. लिमिट स्टेट ऑफ फ्लेक्झर किंवा बेंडिंग. तिसरा, लिमिट स्टेट ऑफ शियर. अँड चौथा, लिमिट स्टेट ऑफ टॉर्शन. ठीक आहे, हे सगळे आहेत ना, हे जे 4च्या 4 आयटम आहेत ते कशात येतात माहित आहे? एक कॉन्सेप्ट आहे त्याला बोललं जातं लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. इफ यू रिमेंबर, हा एक मी मॉड्यूलचं पण नाव लिहून दिलेलं, जो आहे मॉड्यूल नंबर 3, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. ठीक आहे, हे चारही जे आपण कंपोनेंट शिकणार आहे लिमिट स्टेटचे, कंप्रेशन, फ्लेक्झर, शियर आणि टॉर्शन, हे सगळेच्या सगळे लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स मध्ये येतात. ठीक आहे, सो कंप्रेशन मध्ये आपण कॉलम डिझाईन करतो, कॉलम. फ्लेक्झर मध्ये बीम, आणि त्याच्या पुढे शियर आणि बॉन्ड आणि टॉर्शन असतात, राईट. त्यामध्ये आपण जनरली सगळंच बघतो, फुटिंग बिटिंग. ओके, सो येस, हा झाला पहिला मेन टाईप. टाइप्स ऑफ लिमिट स्टेट्स, त्यातला जो पहिला मेन टाईप आहे, इट इज कॉल्ड एज लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. फाईन, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. आणि त्याच्यामध्ये 4 सब टाइप्स आहेत, विच इज लिमिट स्टेट ऑफ कंप्रेशन, लिमिट स्टेट ऑफ फ्लेक्झर, लिमिट स्टेट ऑफ शियर, लिमिट स्टेट ऑफ टॉर्शन. एवढं लिहून झालं असेल तर सांगा. हे 4 नावं लिहून झाली असतील तर मी रफ करतो, मग माझ्या सेकंड क्लासिफिकेशन कडे जातो. हे तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचंय बॉस. सर, हे लिमिट स्टेटचे टाइप्स आहेत की लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्सचे हे टाइप? जे 4 आहेत ते लिमिट स्टेट ऑफ एकच दोन कोलॅप्सचे आहेत ना? टाइप्स आहेत. लिमिट स्टेट्सचे 2च टाइप येतात, एक असतो लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आणि एक असतो लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी. ठीक आहे, कोलॅप्स मध्ये आपण डिझाईन करतो की कॉलम, बीम वगैरे वगैरे बेंडिंग मध्ये, शियर मध्ये, टॉर्शन मध्ये कसे राहतील. ठीक आहे, दिस इज लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. आणि जी सेकंड टाइप आहे टाइप ऑफ लिमिट स्टेट्स मध्ये, ती आहे लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी. ती मी अजून लिहिली नाही. ओके, ओके सर. फाईन. ब्राईटनेस खूप अचानक वाढलेली, म्हणजे डोळे दुखायला लागले फोनकडे बघून. जरा ब्राईटनेस कमी केली मी. चला, एवढं झालं असेल तर सांगा प्लीज.
डन सर, ठीक है, चलो नो इश्यू, आगे बढ़ते. डन भारती, थँक्स. चलो, ही माझी पहिली क्लासिफिकेशन होती, राईट. चला, लेट्स मूव ऑन टू माय सेकंड क्लासिफिकेशन. ठीक आहे, टाइप्स ऑफ लिमिट स्टेटची सेकंड क्लासिफिकेशन, इट इज कॉल्ड एज लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसॅबिलिटी. लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसॅबिलिटी ह्याच्यात पण दोन आयटम आहेत बॉस माझ्याकडे. पहिला आहे लिमिट स्टेट ऑफ डिफ्लेक्शन, सॉरी, लिमिट स्टेट ऑफ डिफ्लेक्शन, अँड सेकंड वन इज लिमिट स्टेट ऑफ क्रॅकिंग. डिफ्लेक्शन म्हणजे बेंडिंग होते ना अशी बीमची, तिला आपण डिफ्लेक्शन बोलतो. क्रॅकिंग म्हणजे क्रॅक्स डेव्हलप होतात टेन्शन साईडला बीम्स मध्ये किंवा कॉलम्स मध्ये, त्यांना आपण बोलतो. ठीक आहे, सो डिफ्लेक्शन झालंय तर ती बीम सर्व्हिसेबल आहे की नाही, सर्व्हिसेबल म्हणजे ती परत ओरिजिनल किंवा रिपेअर होऊ शकते की नाही. ठीक आहे, त्याला आपण सर्व्हिसेबिलिटी बोलतो. लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी म्हणजे कधीपर्यंत आपण तिला सर्व्हिसेबल करू शकतो किंवा सर्व्हिसिंग त्याची करू शकतो. आणि एक पॉईंट नंतर असा येईल की तुम्हाला काहीतरी फॅक्ट हे दिसत आहेत, क्रॅक्स बिक्स आलेले, बट इट इज बियॉन्ड रिपेअर्स नाव. आता तू त्याला रिपेअर नाही करू शकत, इट इज गॉन बियॉन्ड सर्व्हिसेबिलिटी. ठीक आहे, लिमिट स्टेट म्हणजे थ्रेशोल्ड ऑफ सर्व्हिसिंग, की ह्या पॉईंट नंतर सर्व्हिसिंग होऊ शकत नाही माझ्या स्ट्रक्चरची. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड एज लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसॅबिलिटी. ऑल राईट, हे एवढं लिहून घ्या. मग आपण पुढे जाऊया. आपण हे जे रीड करणार होतो IS कोड तिथे फोकस करू. डन ना सर? हे सर लिमिट स्टेट ऑफ डिफ्लेक्शन हे हा, फक्त बीम साठीच यूज होऊ शकतं का? स्लॅब साठी पण होणार. येस येस होणार ना? येस, मी तर फक्त एक्झाम्पल दिला. ओके सर. येस, चला, एवढं लिहून झालं असेल तर प्लीज मला सांगा. डन, मग आपण पुढे जाऊया. कोई तो कुछ तो बोला रे, मेरा मिस आउट हो गया मेसेज. एक सेकंड, कुठे गेला? हे स्ट्रक्चर ऑडिट मध्ये कसं यूज होतंय? स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये बेसिकली आपण स्टील रिइन्फोर्समेंट किती वापरला वगैरे ते सगळं काढतो, राईट. तिथपर्यंत मला माहिती आहे. ओके, सो लिमिट स्टेट मेथड मध्ये आपण बेसिकली डिझाईन जेव्हा करतो, ठीक आहे, समजा मी तुला बोलतोय की आय वॉन्ट टू डिझाईन अ बीम. फाईन, तर बीम डिझाईन करताना आपण काय काय पॅरामीटर सेट करतो माहिती आहे? आता बीम वापरतोय आपण लेट्स से, तर बीम मध्ये आपल्याला बीमचे डायमेन्शन्स द्यायला लागतात. ठीक आहे, बीमचे डायमेन्शन्स आपण दिले तर मग त्याच्यात आपल्याला स्टीलचं रिइन्फोर्समेंट द्यायला लागतं. तर ते स्टीलच्या एरिया किती आहे, किती नंबर ऑफ बार्स आपण किती वापरले. ठीक आहे, सो दिस इज फाउंड आउट बाय युजिंग दिस. हा डिझाईन बेस्ड सब्जेक्ट मध्ये आपण ते सगळं करतो. ठीक है, किधर गया रे पेज नंबर? ठीक, ओके, लेट्स ट्राई टू लर्न LSM. इट्स अ ह्यूज अप्रोच, बहुत बड़ा क्रांतिकारी अप्रोच है ये LSM मेथड. तो प्लीज बी विथ मी. एक एक पॅरेग्राफ आपण रीड करूया आणि त्यातून काही ना काहीतरी समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, दिस इज लिमिट स्टेट मेथड. यू विल सी पेज नंबर 67. Okay, let's start reading. In the method of design based on limit state concept, the structure shall be designed to withstand safely all the loads liable to act on it throughout its life. ये तो सीधी साधी बात आहे की स्ट्रक्चरला आपण असं डिझाईन करणार आहे की पूर्ण लाईफ मध्ये त्याच्यावर जेवढा पण लोड येऊन दे, इट शुड बी एबल टू विथस्टँड दॅट मच अमाउंट ऑफ लोड. ठीक आहे, इट शॅल ऑल्सो सॅटिस्फाय द सर्व्हिसेबिलिटी रिक्वायरमेंट्स. सेफ तर असलाच पाहिजे तो, म्हणजे स्ट्रक्चर शुड बी सेफ टू टेक अप द लोड ॲज वेल ॲज इट शुड बी सर्व्हिसेबल. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की भाई एक क्रॅक आली आणि आता आपण त्याला सर्व्हिसच नाही करू शकत आहे, इट इज बियॉन्ड रिपेअर्स, असं नाही व्हायला पाहिजे. इट विल इन्क्रीज द कॉस्ट ऑफ द स्ट्रक्चर, राईट. सो इट शुड बी सर्व्हिसेबल ॲज वेल.
सर्व्हिसेबिलिटी रिक्वायरमेंट सच एज लिमिटेशन्स ऑन डिफ्लेक्शन अँड क्रॅकिंग. तुम्हाला जर बघितलं असेल, आता मी तुम्हाला सांगितलं की लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी मध्ये 2 आयटम येतात, एक असतो डिफ्लेक्शन चेक आणि एक असतो क्रॅकिंग. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट दे हॅव ऑल्सो सेड. The acceptable limit for the safety and serviceability requirement before failure occurs is called as a limit state. This is the definition of limit state जी आपण पण बघितलेली, की मॅक्सिमम लिमिट किंवा मॅक्सिमम थ्रेशोल्ड व्हॅल्यू किती आहे की आपण त्याला सेफ बोलू शकतो की हा एवढा लोड सेफली घेईल, किंवा आपण याला सर्व्हिसेबल बोलू शकतो. तर दॅट मॅक्सिमम लिमिट इज कॉल्ड एज लिमिट स्टेट. ठीक आहे. Next, further point it says that the aim of design is to achieve acceptable probabilities that the structure will not become unfit for use for which it is intended, that is that it will not reach a limit state. लक्षात घ्या, मी जर तुम्हाला बोलतोय की माझी जी लिमिट स्टेट आहे म्हणजे जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती 100 आहे, सो आपण त्याला डिझाईन करताना असा करणार डिझाईन फ्रॉम सेफ्टी अँड सर्व्हिसेबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू की ही जी लिमिट स्टेट आहे ना, लिमिट स्टेट 100, ती कधी रीच नाही व्हायला पाहिजे. माझा स्ट्रक्चर नेहमी त्या लिमिट स्टेटच्या आतमध्येच ऑपरेट करत राहायला पाहिजे. अँड इट शुड बी सेफ इन कॅरिंग द लोड ॲज वेल एज इट शुड बी सर्व्हिसेबल अंडर डिफ्लेक्शन अँड क्रॅकिंग. समजलं इथपर्यंत? तुमची लिमिट स्टेट शुड नेव्हर बी रीच, हा पॉइंट मला इथून कळला. इथपर्यंत काय डाऊट आहे रे तुम्हाला? पहिला पॅराग्राफ आपला रीड करून झालाय. बोलो भाई. यस, नो सर. चलो ठीक है, आगे बढ़ते हैं सेकेंड पैराग्राफ की तरफ. ऑल रिलेव्हंट लिमिट स्टेट्स. आता लिमिट स्टेट्स म्हणजे कुठल्या कुठल्या? मी तुम्हाला बोललो ना, कोलॅप्स मध्ये 3-4 येतात. कुठले कुठले येतात? बेंडिंग, कंप्रेशन, शियर. करेक्ट. तर ते लोक बोलतात की ऑल रिलेव्हंट लिमिट स्टेट शाल बी कन्सिडर्ड इन डिझाईन to ensure an adequate degree of safety and serviceability. In general, the structure shall be designed on the basis of most critical limit state and shall be checked for other limit states. आता कसं असतं माहिती आहे का? मी तुम्हाला बोलतो की मी तुम्हाला बीम डिझाईन करतोय समजा. ठीक आहे, लक्षात घ्या, मी ना बीम डिझाईन करतोय आणि तुमच्याकडे लिमिट स्टेट्स किती आहेत तुम्हाला बोललो, आठवतं मी? तुमच्याकडे होतं लिमिट स्टेट ऑफ फ्लेक्चर. ठीक आहे. तुमच्याकडे होतं लिमिट स्टेट ऑफ कंप्रेशन. तुमच्याकडे होतं लिमिट स्टेट ऑफ शियर. तुमच्याकडे होतं लिमिट स्टेट ऑफ टॉर्शन. तुमच्याकडे होतं लिमिट स्टेट ऑफ डिफ्लेक्शन, हे सर्व्हिसेबिलिटी मध्ये जातात, राईट. तुमच्याकडे होतं लिमिट स्टेट ऑफ क्रॅकिंग. आता तुम्ही काय करणार, हे एवढ्या सगळ्यांसाठी डिझाईन नाही करायचं बीमला. बीम मध्ये सगळ्यात जास्त प्रिडॉमिनेंटली होणार काय? बेंडिंग. बेंडिंग म्हणजे फ्लेक्चर. म्हणजे तुम्ही काय करणार, ह्या बीमला लिमिट स्टेट ऑफ बेंडिंग साठी किंवा लिमिट स्टेट ऑफ फ्लेक्चर साठी डिझाईन करणार, आणि बाकीचे जे लिमिट स्टेट्स आहेत ना, कंप्रेशन, शियर, टॉर्शन, डिफ्लेक्शन, क्रॅकिंग, हे एवढे प्रिडॉमिनेंटली बीम मध्ये ऍक्टच नाही करत. तुम्ही काय करणार, त्या बीमला त्या गोष्टीसाठी सेफ आहे का हे चेक करणार, अँड दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला फक्त एक लिमिट स्टेट साठी डिझाईन करायचंय आणि बाकीच्या लिमिट स्टेट साठी चेक करायचंय. ओके, दिस इज व्हॉट यू आर गोइंग टू डू इन दिस एंटायर LSM वाला पार्ट. LSM फक्त सेकंड चॅप्टर किंवा थर्ड मॉड्यूल साठी लिमिटेड नाही. लिमिट स्टेट इज गोइंग टू बी अप्लाइड फॉर रेस्ट ऑफ द एंटायर सिलेबस ऑफ TRCS. पूर्णच्या पूर्ण सिलेबस मध्ये वी आर गोइंग टू अप्लाय LSM मेथड. ठीक आहे. वेदर इट बी डिझाईन ऑफ स्लॅब, वेदर इट बी डिझाईन ऑफ फाउंडेशन्स, एनिथिंग, LSM मेथडच आपण फॉलो करणार आहे. ओके, चला नेक्स्ट. जस्ट लेट मी क्लिअर आउट द स्क्रीन. डन. चलो, आपण सेकंड वाला पॅराग्राफ पण रीड आउट केला. आता थर्ड पॅराग्राफ कडे जायची वेळ आली आहे. प्लीज मेरे साथ बने रहो. तुम्हाला हे वाटत असेल की ये सर क्या रीड करवा के दे रहा है, ये वेस्ट ऑफ टाइम है, बट माइंड यू ये बहुत काम का चीज है. आगे चलो, थर्ड पॅराग्राफ रीड करते हैं. फॉर एन्श्योरिंग द अबव ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे जे आपण वरती आतापर्यंत जेवढं काय काय बोललो, द डिझाईन शुड बी बेस्ड ऑन कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यूज फॉर मटेरियल स्ट्रेंथ अँड अप्लाइड लोड्स. इथे एक नवीन आयटम आपल्या समोर आला, विच इज नोन एज कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यूज. थोड्या टाइमने आपण या कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यूज बद्दल पण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. तर सध्यासाठी एक लक्षात ठेवा की कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू नावाचा पण काहीतरी आयटम आहे. ठीक आहे, सो पुढे जाऊया. तर कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू काय करतात त्याच्याबद्दल ते लोक लिहितात की विच टेक्स इन टू अकाउंट द व्हेरिएशन इन द मटेरियल स्ट्रेंथ अँड इन द लोड्स टू बी सपोर्टेड. म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू जी आहे ना, ती काय करते, मटेरियलची प्रॉपर्टी ही नेहमी सेम नसते.
मटेरियलच्या आतमध्ये ती व्हेरी करत राहते, राईट? तर ही जी स्ट्रेंथ व्हेरी करणार आहे तिला कन्सिडरेशन मध्ये घेतो कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू. जर अप्लाइड लोड वारंवार चेंज होणार आहे तर त्याला कन्सिडरेशन मध्ये घेते कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू. ठीक आहे. द कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू शुड बी बेस्ड ऑन स्टॅटिस्टिकल डेटा इफ अवेलेबल. वेअर सच डेटा आर नॉट अवेलेबल दे शुड बी बेस्ड ऑन एक्सपिरियन्स. की कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू किती घ्यायची, समजा मटेरियलसाठी किंवा लोडसाठी मी घेतोय कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू, तर ही किती घ्यायची, तर हे जनरली आपण मॅथ्स किंवा प्रोबॅबिलिटीच्या बेसिसवर घेतो. आणि जर आपल्याकडे हा डेटा अवेलेबल नसेल तर आपण एखाद्या इंजिनियरचा एक्सपिरियन्स यूज करतो की भाई तुला काय वाटतं की किती असली पाहिजे कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू लोडची आणि मटेरियलची. ठीक आहे, पुढे जाऊया. द डिझाईन व्हॅल्यूज आर डिराइव्ड फ्रॉम द कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यूज. आता हे पण लक्षात घ्या की कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू मधून डिझाईन व्हॅल्यूज काढतो बाय द यूज ऑफ पार्शियल सेफ्टी फॅक्टर्स. ठीक आहे. वन फॉर मटेरियल स्ट्रेंथ. प्लीज जो लोग ज्वाइन नहीं हुए उन लोग को बोलो ज्वाइन करने के लिए. ओके, सो बेसिकली हा पॅरेग्राफ एंटायरली बोलतोय काय माहिती आहे. दिस पॅरेग्राफ इज सेइंग की तुम्ही कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यूज मधून डिझाईन व्हॅल्यूज काढू शकता, डिझाईन लोड्स, डिझाईन मटेरियल स्ट्रेंथ काढू शकता बाय यूज ऑफ पार्शियल सेफ्टी फॅक्टर. ठीक आहे. हे कसे काढायचे, कसा फॉर्म्युला वापरायचा हे पुढच्या पार्टमध्ये आपल्याला कळणार आहे. पण इथपर्यंत मी तुम्हाला काय सांगतोय की कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यूज ह्या वापरून आपण काय काढणार आहे, डिझाईन स्ट्रेंथ किंवा डिझाईन व्हॅल्यूज काढणार आहे बाय यूज ऑफ पार्शियल सेफ्टी फॅक्टर. ठीक आहे. आय नो तुम्हाला बाउन्सर जात असेल आता थोडं थोडं, बट प्लीज बेअर विथ मी. हे तुम्हाला अजून सगळं समजण्याची गरजच नाही. मी तर बोलतो तुम्हाला मी वरच्यावर जेवढं सांगतोय ना तेवढं तुम्ही फक्त डोक्यात भरून घ्या. जेव्हा फॉर्म्युले तुमच्या समोर येतील तेव्हा यू विल ऑटोमॅटिकली रिव्हर्बेट विथ मी की तुम्ही काय बोलत होतो आणि आपण काय करत होतो तेव्हा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बाकी काय आता इथे अजून वाचण्यासारखं, हे लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स तुम्हाला वाचायचं तर वाचून घ्या. परत कॉन्क्रीट आणि सर्व्हिसेबिलिटी आणि ह्याच्याबद्दल क्रॅकिंग, डिफ्लेक्शन आणि क्रॅकिंग बद्दल पण लिहिलंय लोकांनी. ठीक आहे, आय एम डन. इथपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे माहिती आहे का, कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यूज बद्दल आता आपण डिस्कशन केलं बरोबर. आता आपण काय करणार आहे, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आणि कॅरेक्टरिस्टिक लोड हे काय असतात हे आपण लिहून घेणार आहे नोटबुक मध्ये. ठीक आहे, नोटबुक मध्ये लिहायचंय. हे मी बंद करतो स्क्रीन. ठीक आहे, तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं, मी डिक्टेट करतो. ठीक आहे, एक सेकंड. ओके फाईन, हेडिंग टाका कॅरेक्टरिस्टिक लोड. कॅरेक्टरिस्टिक लोड ही तुमची हेडिंग असली पाहिजे प्लीज एव्हरीवन. कॅरेक्टरिस्टिक लोड एक्सप्लेन करायला स्टार्ट करतो मी. डेफिनेशन डिक्टेट करतो, तुम्हाला लिहायचे. इट मीन्स दोज लोड्स, इट मीन्स दोज लोड्स which have 95% probability. It means those loads which have
95% probability of not exceeding 95% probability of not exceeding during the lifetime of the structure during the lifetime of the structure उस लोड को बोला जाता है कैरेक्टरिस्टिक लोड. ठीक है, परत एकदा डिक्टेट करतो. इट मीन्स दोज लोड्स which have 95% probability of not being exceeding during the lifetime of the structure. Let's understand this with an example. See, suppose मी हा टेबल बोललो, ह्या टेबलचा जो लिमिट स्टेट किंवा कॅरेक्टरिस्टिक लोड होता तो होता लेट्स से 180 किलो न्यूटन. कॅरेक्टरिस्टिक लोड आहे हा. ठीक आहे, अकॉर्डिंग टू डेफिनेशन ओव्हर अ लाईफ टाइम ह्या टेबलवर 95% चान्स आहे की 180 किलो न्यूटन लोड येणारच नाही, त्याच्यापेक्षा कमीच आहे. लेट्स से 120 येतोय, 100 येतोय, कधी 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 80 येतोय, पण 180 पर्यंत लोड कधीच त्याला पार करून जाणारच नाही. किती पर्सेंट टाइम्स? 95% प्रोबॅबिलिटी याची की 180 ला मी कधीच क्रॉस ओव्हर नाही करणार. सच लोड्स ज्याला मी 95% ऑफ द टाइम्स ओव्हर द लाईफ टाइम ऑफ द स्ट्रक्चर एक्सीडच नाही करत आहे, दॅट लोड इज नोन एज कॅरेक्टरिस्टिक लोड. बोलो इधर तक समजा क्या? हे तर मी टेबलचं एक्झाम्पल घेतलं. लेट्स टेक अ ब्रिज. ब्रिजचा कॅरेक्टरिस्टिक लोड पण असणार, राईट, विच शुड नॉट बी एक्सीडेड 95% ऑफ द टाइम्स because तो load will be the maximum load that the bridge can take. Okay, so that is the characteristic load. बोला इथपर्यंत समजलं का कॅरेक्टरिस्टिक लोड काय आहे ते? तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सर लिहिलेले. मग ह्या लोडला हा, आपण मॅक्झिमम लोड पण बोलू शकतो ना, करेक्ट. त्या मॅक्सिमम लोड किंवा ब्रिजचा लिमिट किंवा लोड किंवा लिमिट स्टेट वाला लोड, मॅक्सिमम लिमिट लोड असं पण बोलू शकतो आपण. ठीक आहे, की विच शुड नॉट बी एक्सीडेड 95% ऑफ द टाइम्स, बिकॉज ह्याच्या वरती जर आपण लोड घेऊन गेलो ना तर आपला जो ब्रिज आहे तो किंवा जो स्ट्रक्चर आहे तो कोलॅप्स होऊ शकतो. कोलॅप्स होऊ शकतो म्हणजे तुटू शकतो, फ्रॅक्चर होऊ शकतो. समजलं इथपर्यंत? एवरीवन प्लीज कुछ तो बोलो, यस और नो, दोनों में से एक ही चीज हो सकता है. येस सर. ओके फाइन, Yes, बाकी sir. लोग भी बोलो. कोई तो कुछ बोल रहा था रे, आवाज नहीं आया मेरे को. यस सर भारती, शुभम पवार, यस, फॅन्टॅस्टिक, चलो कूल कूल. सो तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक लोड समजला. व्हेरी इम्पॉर्टंट, दीज ऑल टर्म्स दॅट मी डिस्कस करतोय खूप इम्पॉर्टंट आहेत. LSM चा जो थर्ड मॉड्यूल आहे ना तो समजण्यासाठी. हे केलं नाही तर तुमचा थर्ड मॉड्यूल तुम्हाला कळणार नाही, मेरी गॅरंटी आहे. ठीक आहे, चला. तर ही झाली माझी डेफिनेशन डन, कॅरेक्टरिस्टिक लोड. आता पुढे जावा आणि त्याच नोटबुक मध्येच लिहा कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. चालू करूया रीडिंग. मी रीड करतो, तुम्ही लिहा. इट इज द व्हॅल्यू ऑफ मटेरियल. इट इज द व्हॅल्यू ऑफ मटेरियल. आता लक्षात घ्या, कॅरेक्टरिस्टिक लोड हे लोड साठी घेतलं जातं, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ हे मटेरियल साठी घेतलं जातं. ठीक आहे, मी तुम्हाला आठवते बोललेलो की LSM मध्ये पार्शियल सेफ्टी फॅक्टर लोड आणि मटेरियल दोघांसाठी घेतला जातो. तेच मी आता इथे तुम्हाला दाखवतो की लोड आणि मटेरियल दोघांसाठी आपण कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यूज काढतो. याचा अर्थ हे की आपल्याला दोघांना पण कन्सिडर करायचंय पुढे जाऊन. ठीक आहे, सो लिहा. इट इज द व्हॅल्यू ऑफ मटेरियल below which not more than 5% of the test results 5% of the test results are expected to fall. मी परत एकदा डिक्टेट करतो. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ is defined as the value of material
below which not more than 5% of the test results are expected to fall. नहीं समझा रहेगा, मेरे को भी मालूम है ये स्टेटमेंट रीड करके कोई अच्छे अच्छे बंदे को ना समझ में आएगी कैरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ है क्या. डोंट वरी, इसीलिए मैंने नेक्स्ट पॅरेग्राफ लिख के दिया. तर हा पॅरेग्राफ झाला की एक थोडासा डिस्टन्स सोडा, नेक्स्ट लाईन मध्ये लिहा जे मी बोलतोय. ठीक आहे. इट मीन्स दॅट it means that it has 95% reliability. It has 95% reliability, comma टाका, or there is only 5% probability of actual strength being less than characteristic strength. और actual, मैंने क्या बोला वापस एक बार रिपीट करता हूँ पूरा पैराग्राफ. इट मीन्स दैट it has 95% reliability or it has only 5% probability of actual strength being less than the characteristic strength. आता थोडं समजून घेऊया ह्याचा अर्थ काय. हे लिहून झालं सगळ्यांचं जे मी बोललो ते लिहून झालं सगळ्यांचं. हो सर. चला मग पुढे जाऊया. फॅन्टॅस्टिक. चलो मैं क्या बोल रहा है, लेट्स से की मी ना स्टील बनवतो एक पर्टिक्युलर ग्रेडचा. मी स्टील मॅन्युफॅक्चरर आहे. आय मेक स्टीलचे रॉड्स बनवतो मस्तपैकी धनाधन. ओके. आणि त्या स्टीलची जी स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथला मी न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये लिहितो. ठीक आहे. मला एक्सपेक्टेड आहे की त्या स्टीलची स्ट्रेंथ 500 न्यूटन पर एम एम स्क्वेअर असली पाहिजे. ठीक आहे. मी अशा 100 रॉड्स बनवल्या, स्टीलच्या 100 रॉड्स बनवल्या एक पर्टिक्युलर डायमीटरच्या. लेट से डायमीटर त्याचा 20 mm होता. या 20 mm डायमीटरच्या रॉडची जी स्ट्रेंथ आहे ती मला एक्सपेक्टेड किती आहे माहिती आहे, 500 न्यूटन पर एम एम स्क्वेअर ही स्ट्रेंथ मला एक्सपेक्टेड आहे. टिल हिअर एव्हरीवन इज क्लिअर. मी जे बोलतोय ते मी बोललो की मला जी स्ट्रेंथ पाहिजे स्टील बार मध्ये ती 500 पाहिजे. मी 100 रॉड बनवल्या, त्यांचा डायमीटर 20 mm आहे. मी स्टीलचा मॅन्युफॅक्चरर आहे, मी स्टील रॉड बनवतो. अकॉर्डिंग टू डेफिनेशन व्हॉट दे से इज दॅट की तुम्ही जर 100 रॉड बनवाल ना, 100 रॉड, तर इट इज प्रोबॅबिलिटीच्या हिशोबाने असं असलं पाहिजे की 95% रॉड्स ची जी स्ट्रेंथ आहे ती तुम्हाला 500 भेटेल. ठीक आहे. काय बोललो, 95% रॉड्सची जी स्ट्रेंथ आहे ती तुम्हाला 500 भेटणार. बट 5%च असा चान्स आहे की तुमची जी स्ट्रेंथ आहे ती 500 पेक्षा कमी भेटेल. 500 पेक्षा कमी भेटेल स्ट्रेंथ, म्हणजे ती भेटेल समजा 495, 450, 465, म्हणजे 500 नाही, 500 पेक्षा कमी आहे. त्याचे चान्स किती आहेत, 5%च आहेत प्रोबॅबिलिटीच्या हिशोबाने. समजलं इथपर्यंत. बट देर आर 95% चान्स की तुमची जी कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आहे किंवा जी स्ट्रेंथ आहे ती मोस्ट ऑफ द टाइम 500 भेटेल तुम्हाला. डू यू गेट माय पॉइंट. बोलो भाई, समझा क्या, एग्जाम्पल समझा क्या, बोलो. डेफिनेशन को गोली मारो, एग्जाम्पल समझा. यस प्लीज, कोई तो कुछ तो बोलो. हो सर. ओके गौरी, कोई तो चैट बॉक्स में बोलो यार, मैं आगे नहीं बढ़ सकता इसके, ऐसा ही तुम लोग का रिस्पॉन्स रहा तो. नहीं समझा तो नहीं बोलो, मैं वापस समझाएगा. डिफिकल्ट है टॉपिक, मेरे को मालूम है. कौन सा पार्ट नहीं समझा है वो बताओ, आई कैन एक्सप्लेन. बट ऐसे ये मत बैठो, अपने डाउट्स अपने पास लेके मत बैठो, ये ऐसा मेरे को पसंद नहीं आता है. ठीक है. मेरे को पूछो डाउट्स, मैं एक्सप्लेन करेगा. ठीक है. आगे बढ़ते हैं. नहीं दे तुम लोग को डाउट्स तो ठीक है. चैट बॉक्स में तो बोलो नहीं है डाउट सर,
वी आर क्लियर, डन सर, ऐसा कुछ तो बोलो. Yes sir, got it. Shubham and Ganesh have replied. Okay, rest of the people please. Bharti, गौरी, गौरी ने बोल दिया इस पे. पूजा, शुभम, प्लीज लेट मी नो. ठीक है. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ बद्दल हे सगळं तुम्हाला नाही कळलं चालेल, मला काहीच हरकत नाही, पण जी गोष्ट आता बोलणार आहे ती कळली पाहिजे. तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही ग्रेड ऑफ कॉन्क्रीट बरेच वापरले असतील. M20, M25 हे कॉन्क्रीटचे ग्रेड्स आहेत. ठीक आहे. स्टीलचे ग्रेड्स पण असतात. Fe415, Fe500, बरोबर, Fe250, बरोबर. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज डिनोटेड बाय FCK. आजपासून चॅप्टर मध्ये जिथे पण FCK आला तुम्ही त्याला काय बोलाल? कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. जर समजा मी तुम्हाला विचारतो की कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट M20 ग्रेड साठी किती आहे, तर तुम्ही सीधा सीधा बोलायचं की बॉस 20 न्यूटन पर mm² आहे. म्हणजे जे M च्या पुढे लिहितो ना मी, तीच व्हॅल्यू रिपीट लिहायची. मी जर तुम्हाला विचारतोय कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ M25 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट किती आहे, तर यू विल से इट इज 25 न्यूटन पर mm². 25 ॲज इट इज, जे नंबर आहे तिथे तोच लिहायचा. सिमिलरली स्टील साठी, ठीक आहे, सिमिलरली स्टील साठी जर तुम्हाला कोणी विचारलं की कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ कशी लिहितात, तो मैं बताता है. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ फॉर स्टील is written as Fy. This is for concrete, this is for steel. Okay, so steel is written as Fy. जी व्हॅल्यू आहे ना तीच 415 न्यूटन पर mm². दिस इज द कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ फॉर Fe415 ग्रेड ऑफ स्टील. Similarly, Fy will be 500 for Fe500 grade of steel. Fy will be 250 Newton per mm² for Fe250 grade of steel. समजलं इथपर्यंत? कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ बद्दल मी ह्याच्या आधी जे पण सांगितलेलं ते नाही कळलं, काही हरकत नाही. हे कळलं का सांग? हाँ यस सर. कूल. चलो नेक्स्ट, वापस आ जाओ पेज नंबर 67, IS कोड. वो देखना पड़ेगा अभी वापस. वेयर वाज आई? ओके, हियर वी आर. ठीक है. चला, हा टेबल बघा इथे. ह्याच्यात तेच लिहिलंय जे मी तुम्हाला आता आता सांगितलं, बस त्यात काय वेगळं लॉजिक नाहीये. त्याच गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता आता जस्ट सांगितल्या, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आणि कॅरेक्टरिस्टिक लोड बद्दल. ठीक आहे. बाकी काय ह्याच्यात व्हेरिएशन आहे का सांगण्यासारखं तर सांगतो तुम्हाला. नो. ठीक आहे, जेवढं तुम्ही शिकलात तेवढंच आहे इथे. पुढे जाऊया. डन. एवढा माल माझ्यासाठी ठीकठाक आहे. Fine. आता आपण नेक्स्ट गोष्टींकडे जाऊया, ज्याला बोललं जातं पार्शियल सेफ्टी फॅक्टर. ठीक आहे. परत या बोर्डकडे आलात तर लिहा आता. ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग टाका, पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर लोड.
पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर लोड ही हेडिंग टाकायला आहे तुम्हाला आणि मी तुम्हाला जी डेफिनेशन सांगतो ती लिहून घ्यायची. कम ऑन, लिखो. लक्षात घ्या, तुम्हाला मी जर सांगितलं होतं की LSM मध्ये सेफ्टी फॅक्टर आपण लोड साठी पण घेतो आणि मटेरियल साठी पण घेतो. ही पॉईंट आपण स्टार्टिंगलाच WSM जेव्हा आपण स्टार्ट केलेलं शिकायला तेव्हाच सांगितलेलं मी. आणि जेव्हा आपण स्टार्टिंग केलेली TRCS शिकायला तेव्हा पण मी जेव्हा WSM आणि LSM मध्ये फरक काय ते सांगताना सांगितलेलं. ठीक आहे. सो राईट डाऊन द डेफिनेशन नाउ व्हेरी क्विकली. पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर लोड इज द रेशिओ ऑफ, किंवा असं लिहा डायरेक्ट, इट इज द रेशिओ ऑफ design load for a structure to its characteristic load all good. मी जे बोललो ते लिहिलात? Yes or no? एकदा डिक्टेट करतो. It is defined as the ratio of design load for a structure to its characteristic load. Done? येस. चलो, फॉर्म्युला मध्ये कसं लिहितात ते सांगतो आता तुम्हाला. नीट लक्ष द्या, कारण हे आपल्याला पूर्ण आयुष्यभर वापरायचं TRCS मध्ये. ठीक आहे. पार्शियल सेफ्टी फैक्टर इज डिनोटेड बाय लेटर गैमा. इसको क्या बोलते हैं? गैमा बोलते हैं. एंड बिकॉज इट इज फॉर लोड वी टेक इट एज गैमा एफ. लोड साठी याला आपण घेतो गॅमा एफ. एफ इस नाम से पहचाना जाता है. जर डेफिनेशन वाचली असेल तुम्ही तर तिथे लिहिलेलं मी डिझाइन लोड इज डिनोटेड बाय FD, कॅपिटल F आणि स्मॉल d. ठीक आहे. टू द रेशिओ ऑफ कॅरेक्टरिस्टिक लोड असं लिहिलेलं मी FK. कॅरेक्टरिस्टिक लोडला FK लिहितो आपण. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे फॉर पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर लोड. डोंट वरी, आपण त्याला समजून घेणार आहे थोड्या टाइमनी. डोंट वरी, मैं है तुम्हारे साथ. डोंट वरी. ठीक आहे. चला, इथपर्यंत समजलं का बॉस? फॉर्म्युला तुम्ही लिहून घेतला. हे फॉर्म्युला मी काय नवीन रॉकेट सायन्स नाही दिलं, ते तुम्हाला डेफिनेशन दिली, तोच त्याच फॉर्म मध्ये मी लिहिलंय. हा जो FD आहे, दिस इज कॉल्ड एज युअर डिझाइन लोड, आणि हा जो FK आहे, इट इज कॉल्ड एज युअर कॅरेक्टरिस्टिक लोड. आत्ताच तुम्हाला मी कॅरेक्टरिस्टिक लोडची डेफिनेशन लिहून दिली आणि तुम्हाला मी तो 180 किलोन्यूटनचा एक एक्झाम्पल दिला. बरोबर. मी बोललो की 95% चान्स आहे की 180 किलोन्यूटन कधीच रीच नाही होणार, त्याच्यावरती लोड जाणारच नाही. बट देर इज 5% चान्स की मी 180च्या वर जाऊ शकतो. तुम्हाला आठवत आहे मी पार्शियल सेफ्टी फॅक्टरचा एक पॉइंट लिहून दिलेला आणि त्यात बोललेलो की पार्शियल सेफ्टी फॅक्टर्स आर युज्ड टू रिड्यूस द फेलियरचा चान्स टू 0. हा जो 5% पण चान्स आहे ना फेलियर होण्याचा, त्याला मी 0 करण्यासाठी पार्शियल सेफ्टी फॅक्टर वापरतो. इज एव्हरीवन विथ मी टिल हिअर? जे मी बोललो ते आतापर्यंत कळलं तुम्हाला? हो सर. चला पुढे जाऊया. ना अंडरस्टँड, जो मी एक्झाम्पल घेतला ना त्यालाच घेऊन आपण जाऊया आणि समजून घेऊया की हा जो गॅमा एफ आहे तो आपल्याला कसा हेल्प करतोय ह्या 5% चान्सला कमी करायला. लक्षात घ्या, माझा जो कॅरेक्टरिस्टिक लोड आहे FK, त्याची व्हॅल्यू मी घेतली 180 किलोन्यूटन. 180 किलोन्यूटन घेतली आणि हा 180 किलोन्यूटन 95% चान्स आहे की कधीच एक्सीड नाही होणार स्ट्रक्चरच्या लाईफ मध्ये, कधीच एक्सीड नाही होणार. ठीक आहे. जो पण लोड येईल तो 180च्या आतमध्येच येईल. हे मी एक्झाम्पल घेतोय तुमच्यासाठी. आता ह्या फॉर्म्युलाच्या हिशोबाने डिझाइन लोड म्हणजे तो लोड ज्याच्यासाठी मी ज्या लोडला घेऊन मी माझा जो स्ट्रक्चर आहे तो डिझाइन करणार, म्हणजे तेवढा लोड घेण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे माझ्या स्ट्रक्चरमध्ये. लेट्स से की मी गॅमा एफ आहे ना ह्याची व्हॅल्यू 1.3 घेतो. एक्झाम्पल, गॅमा एफ ची व्हॅल्यू 1.3. जनरली पार्शियल सेफ्टी फॅक्टरला आपण 1 पेक्षा जास्त घेतो, तर मी याची व्हॅल्यू 1.3 घेतोय. तर मी जर तुम्हाला विचारलं, हा फॉर्म्युला आहे गॅमा एफ इज इक्वल टू FD अपॉन FK. गॅमा एफ ची व्हॅल्यू आहे 1.3. FD मी काढतोय म्हणजे डिझाइन लोड किती आहे तो मी फाइंड आउट करतोय.
आणि माझा जो FK आहे तो 180 आहे. तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकतं का की डिझाईन लोड किती येईल? प्लीज. डिझाईन लोड किती येईल? 180 जाऊन इथे मल्टिप्लाय होणार. सिम्पल. किती येतो डिझाईन लोड तेवढं मला सांगा. टू 234 किलो न्यूटन. जबरदस्त. याचा अर्थ काय झाला माहिती आहे तुम्हाला? माझ्या स्ट्रक्चरवर 180 किलो न्यूटन लोड येण्याचे चान्सेस फक्त 180 किलो न्यूटनच्या वर येण्याचे चान्सेस फक्त 5% होते. ठीक आहे. मी माझ्या स्ट्रक्चरला 180 किलो न्यूटन लोड घेण्यासाठी नाही डिझाईन करणार. मी माझ्या स्ट्रक्चरला 234 किलो न्यूटनचा लोड घेण्यासाठी डिझाईन करतोय. म्हणजे कॅन आय से 180 ला पार करण्याचे चान्सेस 5% आहेत. मी तर डिझाईनच 234 साठी केलाय. म्हणजे जर हा एक्सीड जरी झाला तरी माझा स्ट्रक्चर फेल होईल का? बोला. फेल होईल का स्ट्रक्चर? नाही. नाही होणार. बिकॉज मी डिझाईनच जास्त लोड साठी करतोय. आता हे जास्त डिझाईन लोड करण्यासाठी मी काय वापरलं? माझा पार्शियल सेफ्टी फॅक्टर वापरला, गॅमा एफ. डू यू गॉट माय पॉइंट ओव्हर हिअर? मी काय बोलतोय? सी, मी परत एकदा सांगतो की काय माझा पॉइंट आहे. कॅरेक्टरिस्टिक लोड हा माझ्या स्ट्रक्चरमध्ये तो लोड असतो जो 95% ऑफ द टाइम्स एक्सीड होणार नाही. त्याच्यावर फक्त 5% चान्स की 180 किलोमीटर पेक्षा वर कधीतरी लोड जाईल. 5%, ओनली 5% चान्स. ठीक आहे. मग मी काय केलं? इकडे आलो. या फॉर्म्युलामध्ये पार्शियल सेफ्टी फॅक्टर 1.3 टाकला. कॅरेक्टरिस्टिक लोडला 180 ठेवला. मग तो 5% चान्स पण मी कमी करून टाकतोय किंवा काढूनच टाकतोय. काय करून? गॅमा एफ ला मल्टिप्लाय करून FK सोबत, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक लोड सोबत. मला डिझाईन लोड भेटला 234. म्हणजे मी जेव्हा माझा स्ट्रक्चर बनवेन ना, त्याच्यात जेवढं पण कॉन्क्रीट किंवा जे स्टील वापरेन ते एवढ्या लोड साठी वापरेन की एवढा लोड त्यांनी सहेला पाहिजे, एवढा लोड त्यांनी काउंटर केला पाहिजे. अरे भाई, इथे 180 किलो न्यूटन येण्याचे चान्स फक्त 5% आहेत. आणि तुम्ही डिझाईन कितीला करताय? 234 ला. भाई, स्ट्रक्चर एकदम सेफ झाला की नाही मला सांगा फक्त. बरोबर आहे. स्ट्रक्चर इज एक्स्ट्रीमली सेफ नाउ. अरे यस और नो? येस सर. यस. चलो ठीक. प्लीज दिल पे हाथ रखो और मेरे को बताओ कि इधर तक जो मैंने समझा है पार्शियल सेफ्टी फैक्टर फॉर लोड, वो समझा क्या? शुभम पवार यस. ठीक है, फाइन. गौरी यस. ठीक है, ओके. चलो, दैट्स गुड. यस सर. भारती, आज बहुत लोग कम है. 4 ही लोग दिख रहे हैं मेरे को मीटिंग में. व्हाई इज इट सो? ठीक है, चलो फाइन. हे एवढं लिहून घ्या. हा एक्झाम्पल पण लिहून घ्या आणि तुमच्या भाषेत एक्सप्लेनेशन पण लिहा त्या एक्झाम्पलचं की मी काय कन्सिडर केलेलं. 180 किलो न्यूटन इज माय लोड, जो 95% ऑफ द टाइम्स एक्सीड नाही होणार. देर आर ओनली 5% चान्स की तो एक्सीड होईल. बरोबर. आणि मग आपण डिझाईन कितीला करतोय? 234 ला. देर आर ओनली 5% चान्स की 180 एक्सीड होईल. आणि आपण डिझाईन तर 234 ला करतोय. म्हणजे युअर फेलियर का चान्सेस इज निल नाव. ठीक आहे. तुम्ही बहुत कम कर दिया फेलियर का चान्सेस. ठीक आहे. एवढं लिहून घ्या. झालं की मला सांगा. मग आपण पुढे जाऊया. दुसरा पार्शियल सेफ्टी फॅक्टर बघूया. पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर मटेरियल. ओके. डन. ओके भारती, डन. फैंटास्टिक. और कौन डन है? गणेश, भारती. ओके. रेस्ट ऑफ द पीपल प्लीज टेल मी इफ यू आर डन, सो आगे बढ़ते हैं. मेरे घर पे ना चालू है पेंट का काम. मेरा सर फटा जा रहा है उस स्मेल से डिनर के. डन गौरी. ओके, फैंटास्टिक. चलो आगे बढ़ते हैं.
ओके. पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर मटेरियल. हे दोन्ही क्वेश्चन युनिव्हर्सिटी क्वेश्चन आहेत जे रिपीटेड आहेत थिअरीसाठी पेपरमध्ये आलेले आहेत. ओके, 5 मार्क्स. ठीक आहे, लेट स्टार्ट. ओके, लिखो, पॉइंट लिखो जो मैं बोल रहा हूँ. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल. आता बघा, हा मटेरियल साठी आहे, तर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ घ्यायचा आहे. मग अशी कॅरेक्टरिस्टिक लोड घेतला आपण कन्सिडरेशन मध्ये जेव्हा आपण पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर लोड काढत होतो. आता मटेरियल काढतोय तर आपल्याला घ्यायला लागेल कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ कन्सिडरेशन. ठीक आहे, लिहा. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ मटेरियल इज द स्ट्रेंथ below which not more than 5% of the test results are expected to fall. तीच डेफिनेशन आहे, मी परत लिहून दिली. नॉट मोर दॅन 5% of the test results are expected to fall. ठीक आहे, डन. ह्याचं एक्झाम्पल आठवा मी जे तुम्हाला दिलेलं. मी बनलेलो स्टील मॅन्युफॅक्चरर. मी बोललेलो की मला एक कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ 500 असणारा रॉड बनवायचा आहे. त्याचा डायमीटर 20 mm आहे. मी असे 100 रॉड बनवले तर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथची डेफिनेशन काय बोलते की भाई तुम्ही जेव्हा हे असे 100 रॉड बनवाल तर 95% चान्स आहे की तुमची जी कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आहे ती 500 असणार आणि फक्त 5% चान्स आहे की तुमची कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ 500 पेक्षा कमी येईल. म्हणजे 400, 450, 475, 438 असं काहीतरी. बरोबर, फक्त 5% चान्सेस ते होण्याचे. आता कॅन आय से जर हे 5% चान्स मध्ये माझी स्ट्रेंथ कमी झाली मटेरियलची तर माझा मटेरियल फेल होऊ शकतो. बरोबर आहे की जर समजा तुम्ही कुठला तरी मटेरियल दिला आणि तो मटेरियल ह्या 5% मधून निघाला आणि तो फेल झाला तर, बरोबर आहे, मग ह्या ड्रॉबॅकला काउंटर करायला आपण एक पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर मटेरियल देतो. जसं मगाशी लोडला काउंटर करायला आपण लोडसाठी एक पार्शियल सेफ्टी फॅक्टर दिला, तसा आपण हा जो ड्रॉबॅक आहे ना की माझी कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ कधी कधी डिफरंट मटेरियल मध्ये कमी राहू शकते, त्याला काउंटर करायला आपण एक नवीन पार्शियल सेफ्टी फॅक्टर देतो विच इज कॉल्ड एज पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर मटेरियल. एनी डाऊट ओव्हर हिअर? बोलो बॉस, एनी डाउट? अभी तक मैंने फॉर्मूला दिया नहीं है, फॉर्मूला दूंगा. नो सर. ओके, चलो ठीक ठीक गणेश. ओके, ठीक आहे. हे कॉन्सेप्ट आहेत ना, मला तुमचे चेहरे दिसत नाहीत, तुम्हाला समजतंय की नाही, त्यामुळे तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करणं इम्पॉर्टंट आहे बॉस. ठीक आहे, प्लीज बेअर विथ मी. फाईन. मला सवय आहे की मी जोपर्यंत हे विचारत नाही समोरच्याला मला चैन नाही पडत, त्यामुळे मी तुम्हाला सारखं ते विचारत राहणार आहे. ओके, फाईन. आता डेफिनेशन लिहूया पार्शियल सेफ्टी फॅक्टरची. ओके, partial safety factor for material is the ratio of partial safety factor for material is the ratio of characteristic strength to design strength of material. Characteristic strength to design strength of material. ठीक आहे बॉस, फॉर्म्युला लिहितो. गॅमा एम इज इक्वल टू मटेरियल आपल्या केसमध्ये एकतर स्टील असू शकतो किंवा कॉन्क्रीट असू शकतो. तर ते लोक लिहिलं इट इज रेशिओ ऑफ कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ मटेरियल.
लेट से मी कॉन्क्रीट साठी घेतो तर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ असते FCK आणि डिझाईन स्ट्रेंथ इज डिनोटेड बाय FD. डिझाईन स्ट्रेंथला आपण FD बोलू. ठीक आहे. असंच आपण जर स्टील साठी लिहायला गेलो तर भाई माझी कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ असते FY आणि डिझाईन स्ट्रेंथला आपण बोलतो FD. सिम्पल. ठीक आहे. आता मी काय बोलतो लक्षात घ्या. डिझाईन स्ट्रेंथ इज FD. तुझी FCK ही मटेरियलची फिक्स असते. अपॉन गॅमा एम लिहिलं तर चालेल का? अपॉन गॅमा एम लिहिलं तर चालेल का? ठीक आहे. परत मी काय बोलतो इकडे सेम FD इज इक्वल टू FY अपॉन गॅमा एम. ठीक आहे. डिनॉमिनेटर मध्ये आणला गॅमा एम, बाकी काय नाही केलं मी. तुम्हाला जर आठवत असेल, जर मी तुम्हाला ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आणि ग्रेड ऑफ स्टील दिला तर FCK आणि FY तुमच्या हातात आहे. FCK कॉन्क्रीट 20 M20 साठी 20 असतो. FY FE415 साठी 415 असतो. बरोबर. राहिला प्रश्न सर गॅमा एम किती घ्यायचा? तर बॉस लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स साठी जो आपला मॉड्यूल आहे नेक्स्ट, जो थर्ड मॉड्यूल आहे लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स, त्यासाठी जर कॉन्क्रीट आहे तुमच्याकडे कॉन्क्रीट, त्याच्यासाठी गॅमा एम ची व्हॅल्यू घेतली जाते 1.5. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे बॉस, हे लक्षात ठेवणं. आणि जर तुमच्याकडे स्टील आहे त्याच्यासाठी गॅमा एम ची व्हॅल्यू घेतली जाते 1.15. दीज आर कॉल्ड एज पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर मटेरियल्स इन लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. असेच डिफ्लेक्शन साठी पण आहे, असंच लोकल डॅमेज साठी किंवा क्रॅकिंग साठी पण आहे, बट ते आपल्यासाठी एवढे इम्पॉर्टंट नाही. कोलॅप्स इम्पॉर्टंट आहे. या दोन व्हॅल्यूज पार्शियल सेफ्टी फॅक्टरच्या तुमच्या डोक्यामध्ये फिट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत एवढं लिहून घ्या बॉस प्लीज. डन सर. ओके भारती, डन. फॅन्टॅस्टिक. डन गणेश. ओके डन गौरी. फैंटास्टिक. चलो सो नाउ आई कैन शेयर विथ यू अगेन IS 456. वापस जाते हैं उसके पास लाइफ में अपने. पेज नंबर 68 काहीतरी आहे. ठीक है. हियर वी आर. इथे तेच फॉर्म्युले लिहून दिले जे मी तुम्हाला आता लिहून दिले. बॉस ते बघ, स्मॉल FD कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल, लोड साठी FD इंटू F इंटू गॅमा एफ. ठीक आहे. तेच फॉर्म्युले तिथे लिहून दिलेत. ठीक आहे. हा मला टेबल इम्पॉर्टंट वाटतो लीड करण्यासारखा. When assessing the strength of a structure or structural member for the limit state of collapse, the values for partial safety factor gamma m should be taken as 1.5 for the concrete and 1.15 for the steel. ठीक है. देवा परमेश्वरा, सॉरी एक सेकेंड द्या, ये PDF हिल गया मेरा. ओके. इथे ना एक आयटम लिहिलाय, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अटेनिंग लिमिट स्टेट. ही लिमिट स्टेट जर रीच झाली तर काय होतं त्याच्याबद्दल लिहिलं. लिमिट स्टेट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा थ्रेशोल्ड व्हॅल्यू. मी तुम्हाला सांगून सांगून थकलो आता. ठीक आहे. काय बोलतायत ते तिथे नीट वाचा आता. इथे बोलतात वेअर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द स्ट्रक्चर अटेनिंग अ लिमिट स्टेट आर ऑफ सिरियस नेचर सच एज ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड डिसरप्शन ऑफ द इकॉनॉमी, higher values of gamma F and gamma M than those given under section 36.4.1 and 36.4.2 may be applied. म्हणजे जे मी लोड साठी किंवा मटेरियल साठी फॅक्टर ऑफ सेफ्टी घेतोय, जर आपली रिस्क जास्त आहे की आपला मटेरियल फेल झाला किंवा लोड जास्त झाला तर खूप जास्त नुकसान होईल आपलं, तर आपण जे गॅमाचे व्हॅल्यूज आहेत ते जास्त घेऊ शकतो ऍज गिव्हन इन द IS कोड, त्यापेक्षा जास्त.
IS कोड मध्ये जर 1.5 घ्यायला बोलले तर मी 1.5 पेक्षा जास्त घेऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन द रिस्क इन्व्हॉल्ड इज मोर ऑर लेस. ठीक आहे. ओके, नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय ते सांगतो आता घरी बसून. इथे ना एक इम्पॉर्टंट आयटम लिहिलेला आहे, ज्याला बोललं गेलंय अझम्पशन्स, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स फ्लेक्चर आणि त्याचे अझम्पशन. आपला हा सेकंड जो मॉड्यूल आहे ना थिअरीवाला तो झाला. त्यातलं जेवढं काय शिकवायच्या लायकीचं होतं ते मी तुम्हाला शिकवलं, त्याचे जे इम्पॉर्टन्स होते ते मी हायलाईट केले, त्याचा सगळं कार्यक्रम आटपलाय. थर्ड मॉड्यूल आपण नेक्स्ट म्हणजे उद्यापासून चालू करणार आहे, विच इज कॉल्ड एज लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. आणि त्यामध्ये मला सगळ्यात स्टार्टिंगलाच हे तुमच्याकडून पाहिजे की अझम्पशन्स काय आहेत. त्याची सुरुवातच चॅप्टरची तिथूनच होते की अझम्पशन्स ऑफ लिमिट स्टेट मेथड. ठीक आहे. हे अझम्पशन्स तुम्हाला उद्या वाचून बसायचं लेक्चरला. लेक्चरला बसायच्या आधी हे अझम्पशन्स तुम्हाला माहित पाहिजेत की काय काय लिहिलंय त्याच्यामध्ये, काय काय कन्सिडर केलंय, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. ठीक आहे, इथपर्यंत बस. पाहिजे तर हे नोटबुक मध्ये लिहा, मी तर बोलतो लिहाच. हे जे 7-8 अझम्पशन्स आहेत ते नोटबुक मध्ये लिहा, व्हेरी इम्पॉर्टंट. का माहितीये तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा WSM मध्ये सिंगली रिइन्फोर्स्ड बीमचं अनालिसिस केलेलं तेव्हा आठवते तुम्ही एक स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम बनवलेली अशी काहीतरी. बॉस LSM मध्ये ही ओके फाईन. सो ॲज आय वॉज सेईंग की फॉर टुमोरोज लेक्चर व्हॉट यू हॅव टू डू इज, तुम्हाला जे अझम्पशन्स आहेत तुम्हाला IS कोड मध्ये भेटतील. 8 ते 9 अझम्पशन्स आहेत काहीतरी. ते अझम्पशन्स तुम्हाला लिहायचे आहेत. यू हॅव टू राईट इट डाऊन इन युअर नोटबुक्स. ठीक आहे. ते इम्पॉर्टंट आहेत स्ट्रेस डायग्राम बनवण्यासाठी. जसं आपण सिंगली रिइन्फोर्स्ड बीमची स्ट्रेस डायग्राम बनवलेली इन WSM, तसंच आपल्याला LSM मध्ये पण बनवायला लागते. आणि LSM मधली स्ट्रेस डायग्राम त्या अझम्पशन्स शिवाय बनूच शकत नाही. तुम्हाला ते अझम्पशन्स वाचायला लागतील एकदा आणि ते लिहून काढायला लागतील. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरसाठी एवढं काम करून बसा बस, बाकी काय माझी तुमच्याकडून एक्सपेक्टेशन नाहीत. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा प्लीज, इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू यू की प्लीज हे अझम्पशन्स बायहार्ट करू नका. फक्त रीड करा आणि एकदा नोटबुक मध्ये लिहा आणि बसा लेक्चरला. ठीक आहे बॉस. एनी डाऊट स्टील हिअर? ओके शुभम. ओके फाईन. आज के लिए इतना ही बस करते. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला ते सगळं चालू करायचं, LSM मेथड, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. तिथून मग ते आपण अनालिसिस करणार सिंगली रिइन्फोर्स्ड बीमचं आणि सम चालू होणार. ठीक आहे. खूप लेंदी मॉड्यूल आहे मॉड्यूल 3. तुम्हाला पण माहिती आहे, मी तुम्हाला बोललेलो त्या 4 अख्खे मॉड्यूल बसतील, 4 अख्खे चॅप्टर बसतील, एवढा मोठा मॉड्यूल आहे तो. तर तो एकदा सुरू झाला की संपत नाही. ठीक आहे. सो त्या हिशोबाने तयारी करून बसा उद्या लेक्चरला. ठीक आहे. चला, दॅट्स इट फ्रॉम माय साइड फॉर टुडे. आपण उद्या भेटूया आणि आपण लिमिट स्टेट मेथड ऑफ कोलॅप्स ह्याला सुरुवात करणार आहे उद्या. त्यात आपण अनालिसिस ऑफ बीम करणार आहे. सो डोंट मिस टुमॉरोज लेक्चर. कारण तुम्ही उद्याचा लेक्चर मिस केला तर तुम्हाला फॉर्म्युलेज नाही कळणार, आणि फॉर्म्युलेज नाही कळले तर सम मध्ये लफडा होणार. ठीक आहे. दॅट्स फॉर शुअर. ओके चला, दॅट्स इट फ्रॉम माय साइड फॉर टुडे. वी विल मीट टुमॉरो ॲट सेम टाइम 9:30 PM. चलो बाय बाय.